नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कुस्तीची एक अतिशय चांगली परंपरा आहे. ही कुस्ती खेळताना कधी कधी आयुष्याची सुद्धा कुस्ती खेळावी लागते, हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. कोल्हापूरमध्ये असाच एक प्रसंग घडला. आपल्या पित्याने आपल्या मुलाला कुस्तीमध्ये अतिशय चांगलं शिक्षण दिलं. तो चांगली कुस्ती सुद्धा खेळायला लागला आणि ही कुस्ती खेळताना काही वेळानंतर त्याने ती कुस्ती सोडली. अशा वेळेला त्या माणसाची मानसिकता बिघडली आणि डोक्यावर परिणाम व्हायला सुरुवात झाला. अशा वेळेला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्याची पत्नी. कुस्तीवीराला सलाम करण्यासाठी फ्रेश न्यूज आपल्या समोर घेऊन येत आहे कोल्हापुरातील अतिशय नावाजलेले कुस्तीवीर आणि त्यांची ही कहाणी. जयवंत पाटील माझं मूळ गाव करवीर तालुक्यात किरवडे खालचा. मी लहानपणी म्हणजे जवळजवळ 5-6 वयापासून कुस्ती खेळायचो. आमचे वडील पैलवान, आजोबा, चुलते. तर मला लहानपणी तालमीत काढलं. परिस्थिती बेताचीच होती. आम्ही 3 भाऊ, मी मोठा. मला दूध कमी पडायला लागल्यानंतर माझ्या 2 भावांनी कुस्ती बंद केली आणि तेवढ्या मी पंचक्रोशीत बऱ्यापैकी मी कुस्ती खेळलो. त्याचबरोबर काही कारणास्तव 12वी नंतर मी गाव सोडलं आणि उंचगाव मध्ये मी स्थायिक झालो. माझ्या अंगात पेंटिंगची देखील कला होती. लाल मातीतली रग काय थांबली नाही. मी लग्न झाल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर देखील मैदानात मी कुस्ती खेळलो. तर मी ठरवलेलं की आपल्याला परिस्थितीनुसार कुस्तीत मोठा पैलवान होता आला नाही, म्हणून ज्यावेळी लग्न होईल त्यावेळी आपल्याला मुलगा होते, मुलगी होते, त्यालाच मोठा खेळाडू बनवायचं. म्हणून आम्ही एका मुलग्यावर ऑपरेशन केलं आणि त्याला डाएट म्हणा, 7 वर्षाचा असल्यापासूनच त्याला व्यायामाची आवड निर्माण केली त्याच्या अंगात. तो 8वीत मलकाम नॅशनल झाला आणि आत्ताचे जे महाराष्ट्र केसरी 2022 सालचा पृथ्वीराज पाटील आहे त्यांच्याबरोबर त्याने लढत केलेली आहे. पृथ्वीराजपेक्षा माझा मुलगा 3 वर्षांनी मोठा आहे. तर का मुलग्यानं कुस्ती अर्धवट सुटली 12वी नंतर. तो मोठ्या नावारूपाला आला असता, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचला असता. तर त्यानं कुस्ती सोडल्यानंतर मला शॉक लागला. मानसिक माझं संतुलन ढासळलं, शुगर झाली. पण ते माझ्या बायकोनं ओळखलं आणि वयाच्या 40 नंतर बायकोला कळालं की ह्या माणसाला काही पैसा, प्रॉपर्टी, सोनं नाणं, गाडी बंगला काही नको आहे, नाव पाहिजे. तर माझ्या बायकोनं 40व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली आणि पहिली मॅरेथॉन, शाहू मॅरेथॉन 5 किलोमीटरला, तिथं ती पहिली आली त्या गटात. त्यानंतर 46व्या वर्षी 29 मिनिटात 450 सपाट्या मारल्या आणि ते एक रेकॉर्ड केलं. आणि 47व्या वर्षी 2 तास 1 मिनिटात सलग न थांबता 1111 सूर्यनमस्कार घालून तो एक विक्रम केला. आता 50 वय आहे. या 50शीत ती पोहायला शिकली. त्याचबरोबर लाल मातीत देखील तिचं वय 50, वजन 48, पण वय 18 आणि वजन 64 असणाऱ्या मुलीबरोबर ती 9 मिनिटं कुस्ती खेळली. आजपर्यंत ती जवळजवळ 150 मॅरेथॉन रेस पूर्ण केलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ अशा बऱ्याच ठिकाणी. आणि जवळजवळ आता तिची 96 मेडल आहे. 4 मेडल झाल्यानंतर 100 गोल्ड मेडल तिची पूर्ण होतात. तर इथून पुढे देखील अजून तिला कुस्ती खेळायची आहे. आणि तिचं एक वैशिष्ट्य, आज आमच्या मुलग्याच्या म्हणजे डिलेव्हरीच्या वेळी 29 वर्ष झाली, नॉर्मल डिलेव्हरी झाली, त्यापासून तिला 50 पैशाची एकही गोळी तिच्या शरीरात गेलेली नाही. आणि मी मोठ्या अभिमानानं सांगतो, आज मी बऱ्याच ठिकाणी रेसला याला घेऊन गेल्यानंतर बरेच जण मला विचारतात रेस झाली की, वस्तात सर ही तुमची मुलगी काय? म्हणजे मी मोठ्या अभिमानानं सांगतो एवढा तिचा फिटनेस आहे आणि तिच्या कामगिरीला माझा खरोखर सलाम आहे. मी रोज सकाळी उठल्यानंतर देवाच्या पाया पडायच्या अगोदर मी माझ्या बायकोच्या पाया पडतो आणि माझ्या दिवसाची सुरुवात तिथून होते. आणि मला यातून
सर्वांनाच एक सांगावंसं वाटतं, अलीकडच्या या धावपळीच्या युगात जे ते पैशाच्या पाठी लागलेला आहे आणि आपलं आरोग्य हरवत चाललेलं आहे. पैसा हा मिळवलाच पाहिजे. पैसा फक्त काय करतं, आपल्या गरजा पुरवतो. सुख समाधान शांती हे आपल्यालाच मिळवावं लागतं. तर पैसा मिळवला पाहिजे, पण आरोग्य हरवून पैसा मिळवणं तसं बघायला गेलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. नाहीतर आता हे चाललेलं आहे 40-45 पर्यंत आपण पैसा मिळवून ढीग लावायचा आणि तोच ढीग दवाखान्यात पास करायचा. ही आताची सध्याची परिस्थिती आहे. याच्यासाठी योग्य व्यायाम, योग्य तो आहार आणि योग्य विश्रांती याच्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. सर्वसामान्य मुलांना किंवा नागरिकांना अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाचं जे कुस्तीवीर पेय पितात, असं थंडावा नावाचं पेय त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हे शरीराला पौष्टिक आहे. आज जी मुलं सोडा पितायत, कोल्ड्रिंक्स पितायत, कार्बोनेटेड ड्रिंक पितायत, पेस्टिसाइड ड्रिंक पितायत, त्यांच्यासाठी आपल्या मातीतील, रांगड्या मातीतील हे पेय पिणं अतिशय गरजेचं आहे. आणि या पद्धतीच्या पेयाची फ्रँचायझी सुद्धा त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. तर दैनिक फ्रेश न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.